पावडरच्या वड्या बनायच्या ना, दूध पावडर आहे. आता मागच्या वेळेस जो व्हिडिओ काढला होता म्हणजे साध्या दुधापासून न बनवता दूध पावडरपासून आपण आजी कशा वड्या बनवत्या ते पाहू. आता त्यासाठी दूध पावडर घेतलेली आहे आणि ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची, त्याचं माप घेण्यासाठी. आता एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये आजीने ही मिल्क पावडर घ्यायला लावलेली आहे. आता एक वाटी या ठिकाणी मी ही दुधाची पावडर घेतलेली आहे. पावडर दुधाची पावडर घेतली. आता या डब्यात तूप लावून घेते. आता या डब्याला आजी तूप लावायला लावलेलं आहे. असं तूप किंवा तेल, पण दुधाचं आपण बनवतोय दुधाच्या वड्या म्हणून त्यासाठी तूपच लावलं मी. आता या पद्धतीने डब्याला तूप लावलेलं आहे. ते असं म्हणजे थोडासा डबा वल्ला केला आधी आणि मग तूप लावून घेतलं. आता पावडर टाकू का याच्यात? डब्यात टाकीते. आता तूप लावलेल्या डब्यामध्ये आजी ही पावडर टाकते. दूध घ्यायचं. आता 2 वाट्या दूध घेते. टाकू डब्यात. आता आजीनी आधी एक वाटी काय टाकली दूध आणि आता मी पुन्हा ही एक वाटी आजी 2 वाट्या दूध घ्यायला. आता 2 वाट्या दूध टाकले. 2 वाट्या दूध टाकलेलं आहे यामध्ये. आता गेटोळ्या फोडून घेते ना. आता आजी आता दुधाच्या पावडरच्या गुठळ्या सगळ्या फोडून घेते. आता अजून एक साहित्य टाकायचं आहे का ज्याने चिकाच्या दुधाला जशी चव असते तशी चव या दुधामध्ये येईल. आणि ते साहित्य कोणतं ते पण पाहू आपण. ह्याच वाटीने गुळ घ्यायचा का? आता आजीने ह्याच वाटीने 1 वाटी गुळ घ्यायला लावलेला आहे. 2 वाट्या दूध, 1 वाटी दुधाची पावडर आणि 1 वाटी गुळ घ्यायला लावलेला आहे. आता आजी या गुठळ्या फोडून घ्यायचा आहे. तर मी हा गुळ कापून घेते म्हणजे वाटीचं माप समजतं. दोन चमचे दही टाकायचं याच्यात. आता त्याच्यात मी 2 चमचे आजीने दही टाकायला लावलं होतं. मग जास्त आंबट पण नाही आणि जास्त असं दुधासारखं पण नाही, असं दही टाकलेलं आहे 2 चमचे. दही थोडंसं घट्ट पाहिजेत होतं पण थोडंसं पातळ होतं, पण काहीच अडचण नाही. दह्यामुळं कच्च्या दुधाला जब थोडासा असा आंबटपणा असतो तो दह्यामुळे येतो आणि एकदम कच्च्या दुधाची जशी चव लागते आजी म्हणते तसं ते दह्यामुळे चव लागते. आता आजीने सगळ्या गुठळ्या फोडून घेतल्या. आता वाटीवर गुळ. आता हा गुळ टाकून घेतलेला आहे. आता आवडीनुसार साखर किंवा गुळ टाकायचा आहे, पण गुळाने छान चव येते त्याला म्हणून गुळ. आणि गुळ पौष्टिक पण असतो. आता गुळ यामध्ये टाकलेला आहे. तो गुळ पण आता सगळा पगळून घ्यायचा आहे दुधात. गुळ पगळून घेतलाय, मग बारीक झालाय. याच्यात येलदोडे जायफळ टाकीते ना. टाकू का? आता जायफळची आणि वेलदोड्याची आजीने अशी पूड टाकायला लावलेली आहे. जायफळ आणि वेलदोड्याची पूड टाकल्यानंतर आता थोडंसं जायफळ येलदोडे टाकले. आता थोडंसं केशर शिल्लक होतं मग ते पण टाकते. आता एक आजीने टाकायला नाही लावलं पण ते मी टाकते. काय केशर टाकतो. असं दुधामध्ये ते छान लागतं. सात ते 7 काड्या टाकलेल्या आहे. आता ज्या पद्धतीने आपलं चिकाचं दूध दिसतं ना त्याच पद्धतीने दूध दिसायला लागलेलं आहे. आता हे थोड्या वेळ साईडला असं ठेवून देऊ. आता आजी म्हणते याची वाफ नाही घ्यायची का?
आता हे याच्यात कुकर ठेवला आहे आणि त्याच्यात थोडंसं जास्तच पाणी ठेवायला लावलं आहे आजी. पाणी जास्तच ठेवायचं ना? ज्या तिथं ठेवून दर्शी डब्याला माखन असं. आता हे पाणी उकळून द्यायचं आणि मग हा डबा जो आहे आपण जे दूध बनवलेलं आहे आता हे चिकाचं पाणी उकळून देतो आणि मग डबा ठेवते. आणि मग डबा ठेवायला लावलेला आजीने. पाण्याला उकळी आधी आता डबा ठेवतो ना. आता हा पाण्याला उकळी आली आणि डब्याचं झाकण मी पालतं घातलं आणि त्याच्यावर हा डबा ठेवून दिलेला आहे. अशा पद्धतीने हा डबा ठेवलेला आहे. आता वाफ जाऊ नये म्हणून म्हणजे वाफ प्यायचं पाणी या दुधात जाऊ नये म्हणून म्हणजे झाकण ठेवलं आणि आता ही शिट्टी काढायची आहे. शिट्टी काढून आणि मग याला झाकण बसवायचं आहे. शिट्टी काढून 10-15 मिनिटं राहून द्यायचं. इथं ठुलं का मग काढून घ्यायची. आता 10-15 मिनिटं आजीने याच्यात वाफ द्या. 5 मिनटं मी थोडंसं जास्तच ठेवलं आणि 20 मिनटं अशी याची स्टीम दिलेली याला दुधाला. आता झाकण काढू आणि आता हा आपलं वड्या कशा झाल्या दुधाच्या त्या पाहू. आता हे वाफेचं पाणी जाऊ नये म्हणून झाकण ठेवलं. ते झाकण आल्लात काढून घेतलं. बघा मस्त असं झालेलं आहे आपलं. एकदम कच्चं दूध ज्या पद्धतीने दिसतं त्याच पद्धतीने ह्या वड्या झालेल्या आहे. आता थंड झालं. आता हे थंड झालं आणि याच्या आता वड्या पाडून घेऊ आपण. आणि एकदम इझी अशा ह्या वड्या कापल्या जात आहे. एकदम मऊ लुसलुशीत अशा वड्या झालेल्या आहे दूध पावडरपासून. आता एक वडी काढून पाहू. मस्त अशा वड्या झालेल्या आहे. हे बघा आजी पाहू का? एवढे झाले. वड्या झाल्या. चांगल्या झाल्या आता. बघा मस्त अशा वड्या झालेल्या बारीक केलं. हा बघा एकदम छान अशी वडी झालेली आपली. दुधाच्या मिल्क पावडरपासून या वड्या केलेल्या आहे आणि एकदम मस्त अशा वड्या झालेल्या आहे. आता सगळ्यात आधी डब्याच्या कडाचं सगळं मोकळं केलं. हे बघा सगळ्या वड्या छान झालेल्या आहे. अशा पद्धतीने आपल्या ह्या कच्च्या दुधाच्या वड्या झालेल्या आहे. आता सगळ्या वड्या या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे. ह्याच्यात वड्या करते ना. हा आम्हाला तिकीट काय करा.